नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपला आठवडी टेस्टचा गणित आणि बुद्धिमत्ताचा जो पेपर आहे या पेपरचं विश्लेषण पाहायचं आहे। दोन भागामध्ये विश्लेषण करणार आहोत। 1 ते 25 प्रश्न आणि नंतर 25 पासून पुढचे जे 26 ते 50 प्रश्न आहेत या प्रश्नामध्ये आपल्याला हे विश्लेषण घ्यायचं आहे। तत्पूर्वी आपला हा जो काही पेपर आहे हा 25व्या क्रमांकाचा पेपर आहे। याच्या अगोदरचे पेपर सुद्धा विश्लेषणाचे आपण टाकलेले आहेत। काही अडचण आलेली असेल, काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला या नंबरवरती संपर्क करू शकता। आणि जालन्यातून तुम्ही असाल तर तुम्हाला ही जी काही बॅच आहे या बॅचेस आपल्या ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला करता येणार आहे। पहिला प्रश्न जो आहे तो अतिशय सोप्या पद्धतीचा प्रश्न होता। बघा इथं 3, 4 आणि 64 आणि 27 लिहिलेलं आहे। तर हा याचा घन सांगितला आहे आणि हा याचा घन आहे, म्हणजेच घन तुम्हाला दिलेले होते। म्हणून पहिल्याचा घन जर घेतला तर 1 आणि दुसऱ्याचा जर घन घेतला 125, म्हणून पर्याय क्रमांक 11, 25 जी काही पर्याय होता 4 हा पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर बरोबर होता। दोन्ही संख्येची काय केले तिकडं घन घेतलेले आहेत। अशा पद्धतीनं अतिशय सोप्या पद्धतीचा हा प्रश्न पेपरमध्ये आपण घेतला होता। ठीक आहे, पुढचा प्रश्न एक प्राणी संग्रहालयावरून घेतलेला हा प्रश्न आहे। असा प्रश्न आल्याच्या नंतर सोडवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत। ठीक आहे, आपण नेहमी लक्षात ठेवा 4 पायाचा जर विचारलेला असेल 4 पायी, तर 4 पायी काढत असताना जी संख्या तुम्हाला आलेली आहे ती संख्या जशाला तशी लिहा, वजा त्यातून ह्या संख्येची दुप्पट करा कोणती, जी संख्या तुम्हाला दिलेली ती, आणि भागिले त्याला किती करा 2। तर हे आहे 4 पाय जेव्हा तुम्हाला काढायचे आहेत तेव्हा ह्या पद्धतीचं सूत्र आपल्याला तिथं वापरता येतं। 116 वजा किती आला तो 74 भागिले 2। वजा करून घ्या, 6 मधून 4 गेले तर 2 आणि 11 मधून 7 गेले तर 4 भागिले 2 बरोबर 21। पण आपल्याला हत्ती म्हणजे 4 पायावालाच विचारलेला आहे, म्हणून हत्तींची संख्या प्रश्नामध्ये जी आहे ती आहे 21। अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न। सगळे प्रश्न सोपे आहेत। सगळे प्रश्न जे काही आहेत ती सोडवल्याच्या नंतर चेक करून पहा आपली आलेली प्रश्नांची उत्तरं बरोबर आहेत का नाही हे तुम्हाला कळून जाईल। एकाच प्रकारचे 7 पेन 7 पेन आणि 5 वह्या यांची किंमत आहे 445 रुपये आणि 5 पेन आणि 7 वह्या यांची किंमत आहे 455 रुपये। 7 आणि 5 12 पेन, 12 वह्या आणि इकडे बेरीज केली तर 10 ला 0 हातचाला 1, 10 ला 0 हातचाला 1 म्हणजेच 9। सगळे हे जे आहेत ते कटणारे आहेत 12नं। 12नं कटला, 12ने कटला आणि याला 12ने कट करून घेऊ, म्हणजेच 1 पेन 1 वही बरोबर इकडे येईल 12 7 84, 6 आणि 12 पंचे 60। आता जिथे 75 होते ते तुमचे उत्तराचे पॉईंट्स आहेत हे लक्षात घ्या। ह्या दोघांची बेरीज केली तर ती 85 व्हायला लागली। ह्या दोघांची बेरीज 75 आहे लक्षात घ्या। या दोघांची बेरीज केली तर 70 व्हायला लागली, यांची 75 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 उत्तर नाही। एक तर हे उत्तर असायला पाहिजे, नाही तर हे उत्तर असायला पाहिजे। मग ऑप्शन मध्ये टाकून त्याला सोडून घेऊ। हा 40 इथे घ्या, 7 गुणिले 40 आणि 5 गुणिले 35 एवढंच चेक करायची गरज आहे, बाकी काही चेक करायची गरज नाही। 7 चोक 28 280 झाला, अधिक 5 5 25 4 2 15 2 17। दोघांची बेरीज करा, 5 ला 5 8 आणि 7 15 ला 5 हातचाला 1 म्हणजेच किती 455। यांची किंमत 445 आहे, ती यायला लागली 455, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे। आता 3 पर्याय चुकीचे आहेत, म्हणून चौथा पर्याय जो आहे तो त्यातला बरोबर पर्याय आपल्याला सांगता येतो। अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर आपल्याला बरोबर करायचं होतं। त्याला असं सोडवायचं होतं, हा प्रश्न सोडून घ्यायचा होता आणि ऑप्शनचा पण वापर करायचा होता थोड्या वेळासाठी। पुढचा प्रश्न हा पण एक सोपा प्रश्न आपण इथे घेतला। एका महिन्यात किती सोमवार येतील जेव्हा जेव्हा महिना बुधवारी संपत असेल आणि त्यात 31 दिवस असतील। आता एक लक्षात घ्या, 31 दिवसाचा महिना जर असेल, 31 दिवसाचा महिना असल्यास 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 1 तारीख 2 तारीख आणि 3 तारीख यांचे वार 5 वेळा येतात, 5 वेळा येतात।
मग हा जो काही महिना बुधवारी संपलाय, म्हणजे हा लक्षात घ्या, हा बुधवारी संपलेला महिना आहे, याचा अर्थ बुधवार असेल इथं, इथं बुधवार असेल, इथं कोणता असेल मंगळवार, आणि इथं कोणता असेल सोमवार. म्हणजे सोमवार, मंगळवार आणि बुधवार. तर याचा अर्थ सोमवार हा किती वेळा येणार आहे? 31 वेळा येणार आहे. याचा 5 वेळा येणार आहे. असा पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे? बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. 5 नंबरचा प्रश्न, घड्याळ 12 तासाऐवजी समजा 8च ताशी केलं तर 3च्या विरुद्ध कोणता अंक येईल? म्हणजे एक सर्कल काढून घ्या. बरं, 12 ताशी करायचं होतं, आता 8च ताशी करा. 8 ताशी केल्याच्या नंतर आपले जे काही अंक आहेत ते कोण कुठे येईल ते बघा. इथं 8 ल्या, इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 4, इथं 5, इथं 6 आणि इथं 7. मग आपल्याला विचारलंय 3च्या विरुद्ध कोण येतो? तर 3च्या विरुद्ध कोण येतो? 7. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. 7 हे उत्तर करायचं होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न. इथं काय दिले बघा तुम्हाला, मोठ्या ट्रॅक्टरचा व लहान ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास अनुक्रमे 50 सेंटीमीटर व 35 सेंटीमीटर आहे. मोठ्या चाकाचे 21 फेरे पूर्ण होतात तेव्हा लहान चाकाचे किती फेरे होते? मग आपण काय करणार आहे, फेरा म्हणजेच त्याला आपण अंतर म्हणू. अंतर घ्यायचे आपल्याला. अंतर किती चालू बघा आपण, परिघ गुणिले फेरे, परिघ गुणिले फेरे. परिघ किती आहे? पाय गुणिले डी गुणिले फेरे 21. हा झाला मोठा चाक, याला आपण म्हणू मोठा चाक, मोठा चाक. बर, पाय गुणिले डी किती दिलेला आहे पहिल्यांदा? 50. 50 गुणिले 21. आता लहान चाक, लहान चाकाचे फेरे, लहान चाकाचे फेरे हा किती येईल रे इकडं? पाय गुणिला डी गुणिला फेरे. बर, आपल्याला फेरे काढायचे आहेत म्हणल्यावर फक्त एवढंच येईल, पाय गुणिला डी. डी किती दिलेले आपल्याकडे? 35. मग हा 35 इथं भागाकारात येईल, बाकी काहीच नाही. ठीक आहे, 35 गुणिले फेरे. पाय, पाय न पाय कटला. ठीक आहे, भाग देऊन टाकू आपण याला. कितीचा भाग जाईल बघा इकडे? 7चा भाग जाईल. 7 5 35, 7 त्रिक 21, म्हणजेच 150 भागिले 5, 5 त्रिक 15. 30 फेरे व्हायला पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर काय होतं? बरोबर उत्तर होतं. अशा पद्धतीने आपल्याला हे काढायचं होतं. 8 नंबरचा प्रश्न, आपल्याला सांगितले 26 नोव्हेंबर 2008 रोजी कोणता वार होता हे आपल्याला काढायचं आहे. याच्यासाठी एक सविस्तर आपण व्हिडिओ पाहिलेला आहे. तो व्हिडिओ आमच्या ग्रुपच्या याच्यामध्ये तुम्हाला टाकला जाईल. एकदा सगळं चेक करून घ्या, कसे कोड आहेत, कोड कसे तयार होतात हे सगळं, आणि त्याच्यानंतर सोडवायला सुरुवात करा. आपलं सूत्र आहे शतकाचा कोड. शतकाचा कोड पूर्ण वर्ष, पूर्ण वर्ष प्लस लीप वर्ष, लीप वर्ष. ठीक आहे, आणि पूर्ण वर्ष प्लस लीप वर्ष प्लस महिन्यातील दिवस. अशा पद्धतीने तुम्हाला सोडायचं. शतकाचा कोड किती आहे? 0 आहे, 2017. आता 2008 आहे. 2008 मध्ये पूर्ण वर्ष किती झालेले? 2000 घेतलेत आपण म्हणजे 7. 7 मध्ये किती वर्ष लीप पडतात? एकच लीप वर्ष पडत. 8वं जे काही लीप वर्ष आहे ते पुढे येईल आपल्या याच्यामध्ये महिन्यामध्ये. ठीक आहे, आता जानेवारी मध्ये किती दिवस आहेत रे? 3. फेब्रुवारी मध्ये 1, मार्च मध्ये 3, एप्रिल मध्ये 2, मे मध्ये 3, जून मध्ये 2, जुलै 3, ऑगस्ट 3, सप्टेंबर किती? 2, ऑक्टोबर 3 आणि नोव्हेंबर किती काढायचं आहे? 26. म्हणून 26. आपल्याला 28 तयार करायचं आणि सोडून द्यायचं, म्हणजे सोडवायला सोपा जातो. 7 तयार करा, सोडून द्या. 3 3 6 7 करा, सोडून द्या. 2 2 4 7 करा, सोडून द्या. ठीक आहे, ओके. बर, पुढं इथं काय होईल? 26 आणि 2 28 सोडून द्या. राहिले 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 9 1 10. 10 दिवस, याचा अर्थ 3 बाकी उरला, 7 दिवस निघून गेले. मग 0 साठी रविवार असतो. 0 असेल तर रविवार 0, 1 असेल तर सोमवार, 2 असेल तर मंगळवार आणि 3 असेल तर बुधवार. तर आपला वार यायला पाहिजे होता बुधवार.
पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. हा नंबर प्रश्न क्रमांक 7. 8 नंबरचा प्रश्न. याला आपल्याला काय करायचं होतं, अपूर्णांकात लिहायचं होतं. आणि अपूर्णांकात लिहित असताना काय करायचं, आपल्याला माहिती आहे 64% म्हणले ते 64% म्हणलेत म्हणून भागिले 100. अपूर्णांकात लिहायचं, 4 न भाग जाईल 16चा आणि 4 न भाग जाईल 25, म्हणजे 16/25. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा. ठीक आहे, 9 नंबरचा प्रश्न. हा एक प्रश्न दर्जेदार आहे आजचा. एका निवडणुकीत 2च उमेदवार आहेत. किती उमेदवार आहेत? 2 उमेदवार. बर, एकाला 35% मतं मिळाली आणि तो 6300 मतांनी पराभूत झाला, तर जिंकलेल्या उमेदवाराला मिळालेली मतं किती? आता लक्षात घ्या, जो हारलेला त्याला पडले 35% मतदान. जो जिंकलाय मग त्याला बाकीचं पडलं. जिंकलेला जो आहे त्याला पडलेलं मतदान आहे 65%, कारण 2च उमेदवार तिथे दिलेले आहेत. या दोघांच्या मतदानामध्ये फरक पडला 30%चा, आणि तो 30% मतदान म्हणजेच तुमचं आहे 6300. तर आपल्याला सांगितलं जिंकलेला जो उमेदवार आहे त्याचं 65% मतदान आहे, तर 65%ला किती? एक्स. याची लमसम दुप्पट जरी धरली तर दुप्पट म्हणजे 12,600च्या पुढे उत्तर यायला पाहिजे होतं. असा पर्याय आपला इथे पण नाही, इथे पण नाही, इथे पण नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर काय होतं? बरोबर होतं. अशा पद्धतीने तुम्हाला जायचं होतं. नाहीतर याला भाग द्या आणि सोडवा त्याला. 0 ने 0 काटला, याला भाग दिला तर 21. 210 गुणिले 65, 65 एक 65, 5 हातच्याले 6, 130 आणि 6 136, वरचा 0 दशाला 13,650. एवढं मतदान जे आहे ते मतदान झालेलं आहे विजयी उमेदवारासाठी. ठीक आहे, पुढचा प्रश्न घ्या. सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे. 2च उमेदवार म्हणलेत, ते एकाला 35 पडले म्हणून उरलेलं दुसऱ्याला पडलं. 65% हे 35 पेक्षा जास्त आहेत म्हणून तो जिंकला. दोघांच्या मतामध्ये इथं पराभूत झाला, म्हणजे फरक आहे, हा फरक दिलेला आहे मतांचा. मग टक्क्यांचा फरक काढला आपण, टक्क्यांचा फरक किती आलाय? 30%. मग 30% मतदान म्हणजे 6300. सहसंबंध ओळखायचा होता. अतिशय सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे. सहसंबंध ओळखा. 10ला 1000 तर 20ला किती? 10ला 1000. 10चा घन घेतला तो म्हणजे 1000, तर 20चा घन घ्यायचा होता म्हणजेच किती? 8000. 8000 उत्तर बरोबर करून घ्या. पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा. 11 नंबरचा प्रश्न. इथे तुम्हाला सिंपल बॉडमास पद्धतीने याला सोडवायचं होतं. बघा, यांच्या दोघांमध्ये काय 20 कॉमन आहे. ओके, यांच्या दोघात 20 कॉमन आहे, यांच्या दोघात पण 20 कॉमन आहे. 20 बाहेर काढून घ्या, गुणिले आतमध्ये काय काय उरलं? 15 अधिक 25 वजा 22. 20 दशाला तसा 40, 40 मधून 22 गेले तर 18, 18 दोन्ही 36, वरचा 0 दशाला तसा. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे? बरोबर उत्तर आपल्याला काढता येईल. 11 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4, 360. ठीक आहे, पुढचा प्रश्न 12 नंबरचा जो प्रश्न आहे तो बघा काय होता. तर इथं तुम्हाला भागाकार पण दिलेला आहे, नंतर गुणाकार पण दिलेला आहे. म्हणजे 3640 भागिले 14 गुणाकारात 16 अधिक 340. 340 पेक्षा उत्तर बरोबर असलं पाहिजे. 16ने गुणायचं पण आहे, म्हणजे हा पर्याय तर कटला आहे. बाकीचे जे काही पर्याय आहेत ते उत्तर असायला पाहिजे. आणि 16ने पण गुणायचे आपल्याला. 14 भाग घेऊ, 7 भाग द्या, 7 5 35, 1 उरला, 7 दोन्ही 14, 0 दशाल तसा इथं 7 दोन्ही 14. याला भाग दिला तर कितीचा जाईल? 126 गुणिले 6 अधिक 340. शेवटी 0 येणारे आहेत, मग सगळ्या पर्यायाकडे 0 आहे. चला, 16 6 96, हातच्या आले 9, गुणाकार केला, 16 दोन्ही 32 आणि 9 किती? 41, वरचा 0 दशाला तसा 340. हा पर्याय पण कटला. आता जवळपास हे जे काही पर्याय आहेत हे पर्याय त्यातले हे पण कटले, म्हणून पर्याय क्रमांक जे आहे 3, 4500 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. त्याची बेरीज करून चेक करा. 13 नंबरचा प्रश्न.
खालीलपैकी 11ने भाग जाणारी संख्या कोणती? आता 11ची कसोटी माहिती असली पाहिजे होती. एक अंक सोडून एक अंकाची बेरीज करायची म्हणजे 7, 3 आणि 2 बेरीज झाली 12. राहिलेले अंक कोण येतं? 5 आणि 4 बेरीज झाली 9. यांची वजाबाकी करा, आली 3 म्हणजे 11 भाग जाणार नाही. वजाबाकी किती यायला पाहिजे होती? तर वजाबाकी यायला पाहिजे होती 0 नाही तर 11च्या पटीत यायला पाहिजे. म्हणजे 7 अधिक 6 अधिक 5 सगळ्यांची बेरीज झाली. हा 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 एक इथं टाकला तर सायंत्रिक 8. उरलं कोण? 4 आणि 2. ठीक आहे. 4 अधिक 2 बरोबर 6. मग 18 मधून 6 गेले, खाली किती राहिले? तर राहिले खाली 9 सॉरी 12. 11 आला असता तर भाग गेला असता म्हणजे हा सुद्धा पर्याय नाही. इथं 6 आणि 4 10, 10 आणि 3 13 मायनस 11 बरोबर 2 हा पण नाही. म्हणजे 4 नंबरचा जो पर्याय आहे तो बरोबर आहे. बघा इथं याच्यामध्ये तुम्हाला दिसल 5 अधिक 3 अधिक 2 8 8 आणि 2 किती? 10. आतमध्ये राहिलं 8 अधिक 2 बरोबर 10. 10तून 10 गेले तर 0. म्हणून पर्याय क्रमांक 4 जो दिसतो हा पर्याय क्रमांक 4 त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे. जेणेकरून तुम्हाला काय करायचं होतं? एक अंक सोडून एक अंकाची बेरीज करायची होती आणि नंतर त्यांच्यातला फरक घ्यायचा. ठीक आहे. पुढचा प्रश्न इथं काय सांगितलं बघा तुम्हाला 50 पैसे आणि 1 रुपयांच्या नाणी जे आहेत त्यांचं प्रमाण दिलेलं आहे. ठीक आहे. मग 50 पैसे आणि 1 रुपया म्हणजे 100 पैसे यांच्या नाण्याचं प्रमाण जे आहे ते आहे 2:3. हे झाले 100 पैसे, हे झाले 300 पैसे. दोघांचं टोटल मारलं तर ते झाले 400 पैसे आणि 400 पैशाची किंमत दिलेली आहे तुम्हाला 14,000. ठीक आहे. वरचे 2 झिरो वरचे 2 झिरो काय होईल? कॅन्सल. 4 भाग देऊन टाकायला तर पी बरोबर काय येईल? 4 × 12 2 4 पंचे 20. एका पीची किंमत आली 35. आपल्याला त्यांनी सांगितलं 50 पैशाची नाणी, 50 पैशाची नाणी 2 पी आहेत म्हणून 2 गुणिले 35 म्हणजेच किती? 70. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे? बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं किंवा ऑप्शनवरून जरी तुम्ही गेलात तरी तुमचं उत्तर काय येईल? बरोबर काढता येईल. पुढचा प्रश्न एका घड्याळात 2 वाजून 2x मिनिटं आणि 3 वाजायला 3x मिनिट कमी ही एकच वेळ दाखवायला लागली. ठीक आहे. एकच वेळ आहे म्हणते ते. एकच वेळ जर असेल तर हे 2 वाजून आणि हे 3 वाजून म्हणजेच एका तासाचा गॅप आहे त्यांचा. आणि हे 2x मिनिट आणि 3x मिनिट म्हणजेच किती? 5x. याला भाग दिला तर x बरोबर किती आला? 12. x जर 12 आला असेल तर झालेला टाइम आहे 2 वाजून 2x मिनिट. 2 2 गुणिले 12 तर 2 2 गुणिले 12 म्हणजेच 2 वाजून 24 मिनिट. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्याला काढता येतं. 16 नंबरचा प्रश्न एका सांकेतिक भाषेमध्ये झेड हा काय दिलाय तुम्हाला? 52. एका सांकेतिक भाषेत झेड हा 52 आहे. AC हा 8 आहे. तर मॅड हा शब्द ओळखलाय म्हणजेच MAD म्हणजेच हा 13 आहे, हा 1 आहे आणि हा 4 आहे. सगळ्यांची बेरीज करून घ्या, ती आली 18 आणि त्याची दुप्पट केलेली त्यांनी म्हणजे 36. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. 17 नंबर एका क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या खेळासाठी 4 गुण मिळते. जिंकला तर 4 गुण मिळते. हरल्याबद्दल 2 गुण कमी होतात. विराटने सर्वच्या सर्व 15 खेळात भाग घेतला तेव्हा त्याला 24 गुण मिळाले. तर जिंकलेल्या खेळांची संख्या किती? आधी हरलेल्या खेळांची संख्या येत असते काढतात. तर सूत्र हरलेल्या खेळांची संख्या, हरलेल्या खेळांची संख्या ही आपल्याला डायरेक्ट काढता येईल. कशी बघा? एकूण गुण आता 15 आहेत, प्रत्येकी 4 आहेत, 15 चोक 60. मिळालेले जे गुण आहेत ते वजा करा त्यातून आणि भागाकारात हे 2 गुण हरल्याचे आणि मिळाल्याचे 4 म्हणजे 6 ने त्याला भाग द्या. म्हणजे 60 मायनस 24 भागिले 6 म्हणजे 36 भागिले 6 बरोबर 6. म्हणजे तो 6 खेळ हरलाय. यांचा अर्थ जिंकला किती? तर जिंकलेले खेळ जे आहेत खेळ ते आहेत 15 मायनस 6 म्हणजे 9. ठीक आहे. 15 मायनस 6 म्हणजे 9. एक सूत्र लिहून घ्या. हरलेल्या खेळांची संख्या, हरलेल्या खेळांची संख्या बरोबर एकूण गुण, एकूण गुण मायनस
मिळालेले गुण भागिले एका खेळाचे गुण, एका खेळाचे गुण आपण हरल्यासाठी काढतो, म्हणून हे दोन्ही पण त्यामध्ये काय करायचे तुम्हाला पकडायचे आहेत, हे लक्षात घ्या. या पद्धतीने आपल्याला सोडता येईल. 18 नंबरचा प्रश्न, एका करंडीत फुलं दिलेली आहेत आणि त्या फुलांची संख्या कशी आहे बघा. 23. हा प्रश्न सोडत असताना डायरेक्ट शॉर्टकट वापरायचा आहे तुम्हाला. 25, 22, 18, 20 टोटल 5 झाले बघा, 5 आहे. यांची बेरीज करा. बेरीज केल्याच्या नंतर आपल्याला उत्तर काढता येईल. हा 2 याच्यात टाकला तर 25, 25, 50, 50 आणि 20, 70, 70 आणि 20, 90 म्हणजे 108. 108 असतील तर त्याला कितनं भाग द्यायचं तुम्हाला? 4 न भाग द्यायचा. म्हणजे 4 दोन्ही 8 राहिले, 2 4 7 28. एकूण फुलं किती म्हणले असं तुम्हाला? तर करंडीत एकूण फुलांची संख्या आहे 27, जो पर्याय क्रमांक 1 तुम्हाला पाहायला मिळतो. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. पुढचा प्रश्न, 2 रेल्वे गाड्यांची लांबी तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे, अनुक्रमे किती आहे? 200 मीटर आहे आणि 240 मीटर आहे. वेग आहे 144 आणि नंतर 108 किलोमीटर प्रति तास. एकाच दिशेने गाड्या जात असतील, एकाच दिशेनं, म्हणजे याचा अर्थ या दिशेने गाड्या चाललेल्या आहेत. मग आपल्याला काढायचं आहे वेळ. तर वेळेचं सूत्र आहे वेळ बरोबर अंतर भागाकारामध्ये वेग गुणाकारात 18/5. अंतर म्हणजे दोन्ही आगगाड्यांची लांबी किती झाली? 440. वेग, आता दोन्ही गाड्या एकाच दिशेने जात असतील तर वेगांची वजाबाकी होईल, म्हणजेच किती? 36 गुणिले 18/5. 18 1 18, 18 2 36, 440 भागिले 10. 0 ने 0 काटला म्हणजेच किती? 44 सेकंद. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे? बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर करा. 20 नंबरचा प्रश्न, सगळे प्रश्न जे आहेत ते सोपे होते. आजच्या टेस्टचे प्रत्येक प्रश्न हा सोप्या पद्धतीचा विचारलेला आहे. जसाजसे किती टक्के दराने 2 वर्षाची रास 7,000 आणि 5 वर्षाची रास 10,000. 2 वर्षाची रास 7,000 आणि 5 वर्षाची रास 10,000, म्हणजेच यांच्यामध्ये 3 वर्षाचं व्याज लागलं. 3 वर्षाचं व्याज लागलं ते म्हणजे 3,000. म्हणजे एका वर्षाचं व्याज लागलं, एका वर्षाचं व्याज लागलं 1,000. एका वर्षाचं व्याज 1,000. आता 2 वर्षाच्या राशीमध्ये 2 वर्षाची रास आहे, त्याच्यामध्ये 2,000 रुपये व्याज आहे. म्हणजे मुद्दल काय येईल रे तुमचे? मुद्दल काय येईल तुमचं? ठीक आहे, व्याज. म्हणजे मुद्दल असेल तुमची 7,000 मायनस 2,000 बरोबर 5,000 रुपये. आता 5,000 रुपये तुमची मुद्दल आली. आपल्याला काढायचा आहे दर. दर काढत असताना सूत्र लक्षात घ्या. आर बरोबर आय गुणिला 100 भागाकारामध्ये पी गुणिला टी. आय व्याज 1 वर्षाचं घ्या 1,000, गुणाकाराचा 100 घ्या, भागाकारा मुद्दल घ्या 5,000 आणि टाइम व्याज 1 वर्षाचं घेतलं म्हणून 1 वर्ष. 3 0 3 0 कॅन्सल, 5 2 10 म्हणजेच 20% यायला पाहिजे होता. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर काय होतं? बरोबर उत्तर आपल्याला काढता येणार होतं. अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. पुढचा प्रश्न 21 नंबरचा प्रश्न सिंपल आहे. अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी या भागावर आधारित असलेला प्रश्न आणि हा शाब्दिक उदाहरणामधला दर्जेदार प्रश्नाचा लेवल आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा प्रकार रेग्युलर पेपरमध्ये येणारा प्रकार आहे. यामध्ये सिंपल काहीच नाही. ज्या संख्या दिसतात त्यांची बेरीज करायची तुम्हाला. 3 1 3, 7 1 7, 7 3 21. दोघांची बेरीज केली तर 10/21. आपल्याला पगार काढायचा आहे. पगार बरोबर दिलेली संख्या जी आहे ती वरती लिहून टाका. 550 गुणाकारात 21 घ्या आणि भागाकारामध्ये किती घ्या? 11. ठीक आहे, 11 भाग द्या त्याला. 11 5 55 म्हणजेच 50 गुणिले 21. 5 1 5, 5 2 10
वरचा 0 जशाला तसा 1050 हे जे काही पर्याय क्रमांक 1 दिसतं हे पर्याय क्रमांक 1 त्यातलं पर्याय उत्तर कसं आहे, बरोबर उत्तर आहे असं त्याचा अर्थ आहे. पुढचा प्रश्न, मजूर आणि काम यावर आधारित असणारा हा प्रश्न आहे. त्याचं सूत्र लक्षात घ्या, M1 T1 D1 अपॉन W1 बरोबर M2 T2 D2 W2 अपॉन W. इथं मांडून घेऊ. 30 मजूर 8 तास काम करून 20 दिवसात 60 टेबल बनवतात, तर 20 मजूर 6 तास काम करून 16 दिवसात किती टेबल बनवतील, तर D2 टेबल बनवतील. याला फक्त तुम्हाला कट करायचं आहे, बाकी काहीच नाही. 20 ने 20 कटला, 30 एक 30, 30 दोन्ही 60, बे एक बे बेचोक 8. इकडे फक्त 4 राहिला, हा 4 इथं जाईल आणि हा इकडे येईल. म्हणजेच W2 बरोबर जो असेल तो आहे तुमचा 6 गुणिले 16 भागिले 4. तर W2 बरोबर 4 चोक 16 आणि 6 चोक 24. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. अशा पद्धतीनं हा प्रश्न क्रमांक 22 सोडवायचा होता. अतिशय सोप्या पद्धतीची प्रश्न या भागामध्ये आपण घेतलेले आहेत. सगळे प्रश्न पोलीस भरतीच्याच लेवलचे घेतले, जेणेकरून बरेच विद्यार्थी आहेत जे नवीन विद्यार्थी तयारी करतात, अशा विद्यार्थ्यांसाठी या टेस्ट आपण घेत आहोत, जेणेकरून त्यांचा कॉन्फिडन्स लेवल जो काय आहे हा कॉन्फिडन्स लेवल वाढणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, 800 वर्षात 800 वर्ष आधी घेऊ 400 वर्ष किंवा आधी 100 वर्षात. हा 100 वर्षाचं गणित घ्या. पहिल्या 100 वर्षात पहिल्या म्हणायला मी, ठीक आहे, पहिल्या 100 वर्षात. पहिल्या 100 वर्षामध्ये 24 वर्ष लीप असतात आणि 76 वर्ष साधी असतात, ठीक आहे. सेम तसंच आहे दुसऱ्या 100 वर्षामध्ये. म्हणजेच आता जर 400 वर्षाचा विचार केला म्हणजे ह्या 300 वर्षात इथं पण 24 वर्ष असतील, पुढच्या 100 वर्षामध्ये हे 76च असतील साधी. आपल्याला हे काही करायचं नाही, फक्त लीप वर्षाचं पाहू. हे 300 वर्षात आणि 400 वर्षामध्ये किती असेल, 25 लीप वर्ष असतील. म्हणजे हे 100 वर्ष, हे 200 वर्ष, हे 300 वर्ष आणि हे 400 वर्ष. कारण 400 नंबरचं वर्ष काय आहे तुमचं लीप आहे, म्हणून 24 चोक 96 97 वर्ष लीप असतात 400 वर्षात. 400 वर्षात किती वर्ष लीप येत असं म्हणलं तर 97. मग 800 वर्षात म्हणलं तर 97 गुणिले 2, 7 दोन्ही 4, 8 1, 18 9 9 18 1 194. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जो आहे तो पर्याय क्रमांक 2 यातलं पर्याय उत्तर कसं आहे, बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. 100 वर्षाचं गणित काढायचं तुम्हाला, त्यावरून सोडता येईल. त्यांनी सांगितले तुम्हाला पहिल्या क्रमवार काही समसंख्येची बेरीज 772 आहे, तर त्या एकूण समसंख्या किती. मग आपल्याला सोडता येईल. याला काय करायचं, 14 गुणिले 15 असं करा. बरं, 4 25 शेवटी 0 येणार आहे. आपल्याकडे 2 आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 16 गुणिले 17, 6 7 42 येणार आहे. गुणाकार करून घेऊ आपण. 17 6 102, 5 आले 10, 17 1 17 10 किती रे 27. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 जो आहे ते बरोबर आहे. कारण समसंख्याची बेरीज करत असताना सूत्र आहे त्याचं n गुणिले n+1 बरोबर पहिल्या क्रमवार संख्येची बेरीज. पहिल्या क्रमवार समची बेरीज या पद्धतीने आपल्याला जायचं होतं. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा जो दिसतो तो पर्याय क्रमांक 2 यातला पर्याय उत्तर बरोबर आहे, हे लक्षात असू द्या. 25 नंबरचा प्रश्न एकच भाग करणार आहेत आपण या भागामध्ये. पुढच्या भागामध्ये राहिलेले जे काही प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न घेऊ. दोन्ही भाग पाहण्याचा प्रयत्न करा. मोठा भाग विद्यार्थी पाहत नाहीत म्हणून आपण 2-2 भागामध्ये याचे उत्तर घेतलेले आहे. तो प्रश्न सविस्तरपणे वाचून घ्या, सोडून घ्या. 1 ते 8 नैसर्गिक संख्येच्या घनाची बेरीज n गुणिले n+1 भागिले 2 आणि त्याचा वर्ग. बेसिक तर वर्ग संख्या शोधा कोणती आहे, तर वर्ग संख्या शोधावी. वर्ग संख्या शोधावी. आता हा कुणाचाच वर्ग नाही, सोडून द्या. हा पण कुणाचाच नाही, सोडून द्या. हा पण कुणाचाच नाही, सोडून द्या. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा जो आहे तो आहे एका संख्येचा वर्ग, त्याला आपण 36चा वर्ग म्हणतो. आणि अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. नाहीतर 8 गुणिले 9 भागिले 2 त्याचा वर्ग भाग दिला तर 4 म्हणजेच 36
याचा वर्ग म्हणजेच 1296, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. काही अडचणी आल्या तर 9405 82 87 42 यावरती संपर्क करा, नाहीतर MH21 भारती सर, ठीक आहे, या नावानं टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करा. गणिताच्या संदर्भामध्ये असणाऱ्या काही अडचणी असतील किंवा PDF असतील, या PDF तुम्हाला या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि भाग क्रमांक 2 तो पाहण्याचा प्रयत्न करा, ज्यामध्ये बाकी उरलेले 26 ते 50 प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.